तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून आता चांगलीच झुंपली आहे। निंबाळकरांना क्लीन चिट देण्यावरून खडाजंगी झाली आहे। राज्याच्या प्रमुखांना संवेदनशील असलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। जनतेच्या रोषापेक्षा राजकीय कार्यक्रम हे महत्त्वाचे वाटतात। संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय आणि भाजपने सुद्धा त्यावर पलटवार केलाय। महायुती सरकार हे न्यायप्रिय सरकार आहे असं भाजपने पलटवार केलाय। आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे। एवढीशी जरी शंका असती प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो। अशा बाबतीमध्ये विपक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही। जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलाही कॉम्प्रोमाइज मी करत नाही। फडणवीस खोटं बोलतात, त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन जडलं। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतकं खोटं बोलू नये। फडणवीसांनी संवेदनशील असायला पाहिजे। विरोधकांवरती लाथा घालून किंवा शिव्या घालून राज्याचे प्रश्न सुटणार नाही। ज्या अर्थी जनतेचा रोष आहे, तुम्ही काही काळ हा विषय गांभीर्याने तुम्हाला पाहता आला असता, पण तुम्हाला राजकारण महत्वाचं होतं, कालचा कार्यक्रम महत्वाचा होता, त्याच्यामुळे तुम्ही काल तिथे गेलात। सर्वांना न्याय देणारं हे न्यायप्रिय सरकार आहे। देवाभाऊंनी रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रकरणामध्ये कालच खुलासा केलेला आहे। या प्रकरणामध्ये कुठेही ते दोषी आढळत नाहीत। जर का दोषी असते तर निश्चितपणे देवाभाऊंनी त्यांच्यावर कारवाई केली असती। या प्रकरणामध्ये जो पोलीस दोषी आहे त्याला अटक करण्यात आली, त्याच्यावर कारवाई करण्याचं काम देखील सुरू आहे। संजय राऊत यांनी महिला अत्याचार विषयावर तर बोलू नये। संजय राऊत, तुम्ही एका महिलेला कशा पद्धतीने शिव्या दिल्या होत्या, तुम्ही एका महिलेला फोन कॉल करून कशा पद्धतीने अश्लील शिवीगाळ केली होती, हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे।